आपण स्पेशल इंटिग्रल्स कशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो, स्पेशल इंटिग्रलचं सबस्टिट्यूशन आपण कशा पद्धतीने फाइंड करू शकतो, चूज करू शकतो, ही कॉन्सेप्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेली आहे. ठीक आहे, ती खूप महत्त्वाची आहे. ती इथून पुढचे जे आपल्याला फॉर्म्युले अभ्यासायचे आहेत, जे स्पेशल इंटिग्रलचा प्रूफ आपल्याला अभ्यासायचा आहे, तो कंप्लीट स्टडी करण्यासाठी हे आधीचं लेक्चर जे मी घेतलेलं आहे स्पेशल इंटिग्रल्सवरती ते बघाच. ठीक आहे, कारण तिथे मी सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने चूज केलेलं आहे हा टॉपिक मी कवर केलेला आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. आता मी डायरेक्टली इथे सबस्टिट्यूशन घेणार आहे आणि त्या सबस्टिट्यूशनने मग सबस्टिट्यूशन मेथडने आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. ते स्पेशल इंटिग्रलचा प्रूफ आपण अभ्यासणार आहे. ठीक आहे, तर आता मागच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट स्पेशल इंटिग्रलचा प्रूफ आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण स्पेशल इंटिग्रल्समध्ये सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने चूज करू शकतो हे त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे स्पेशल इंटिग्रल्स आहेत त्यांचा प्रूफ आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट झालेला आहे कंप्लीट. आता सेकंड नंबरचा प्रूफ आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करूया. बघा, सेकंड नंबरचं स्पेशल इंटिग्रल्स नक्की काय आहे. सो इंटिग्रेशन बघा या पद्धतीने आहे आणि हे इंटिग्रेशन आपल्याला आता सॉल्व करायचं आहे. सेकंड नंबरचं इंटिग्रेशन आहे, बघा कशा पद्धतीने आहे. इंटिग्रेशन 1/x² - a² इंटू dx या पद्धतीने ही टर्म आहे. ठीक आहे, आणि आता ही टर्म आपल्याला सॉल्व करायची आहे. नक्की ह्या इंटिग्रेशनचं सोल्युशन काय असतं. ठीक आहे, बेसिकली ज्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये हा क्वेश्चन आलेला असतो त्यावेळेस तुम्हाला LHS आणि RHS दोन्ही साईड गिवन असतात, तुम्हाला फक्त ते प्रूव्ह करायचं असतं. ठीक आहे, पण इथे मी फक्त एक साईड कन्सिडर केलेली आहे, लेफ्ट हँड साईड LHS आणि राईट हँड साईड आपण फाइंड करूया. ठीक आहे, तर मी मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की स्टार्टिंग नक्की कशा पद्धतीने करायचे आहे. आधी आपण सबस्टिट्यूशन फाइंड करतो. बेसिकली इथे आपल्याकडे दोन स्पेशल इंटिग्रल असे आहेत की त्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन पुट करायची काही गरज नाही, कारण तिथे आपल्याला x² - a² जी टर्म आहे म्हणजे दोन स्क्वेअरिंगच्या टर्मचं आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायचं आहे आणि तो फॉर्म आपण a² - b² या फॉर्म्युल्याने एक्सपांड करू शकतो. कळतंय, म्हणून आपण असे हे दोन स्पेशल इंटिग्रल्स आहेत की त्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन पुट करत नाही, हे लक्षात घ्या. मग ते दोन कोणते आहेत, तर हे सेकंड नंबरचं आहे आणि आपण पुढे जे बघणार आहोत ते थर्ड नंबरचं. ठीक आहे, तर आता हे इंटिग्रेशन ह्या एक्सपान्शनच्या फॉर्मॅटने कशा पद्धतीने सॉल्व करायचं बघा. फॉर्म्युला कोणता आहे, a² - b². मी प्रत्येक वेळेस सांगतो की जे फंक्शन आहे त्या फंक्शनच्या डिनॉमिनेटरला कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे, डिनॉमिनेटरला नक्की कशा पद्धतीचा टाईप आहे, कशा पद्धतीचा फॉर्मॅट आहे, कोणत्या कोणत्या टर्ममधून कोणती टर्म सबट्रॅक्ट होते हे व्यवस्थित बघत चला. आणि मी मागच्या लेक्चरमध्ये देखील एक्सप्लेन केलं आहे अजून की x म्हणजे तुमचं ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन असतं आणि a मीन्स तुमची कॉन्स्टंट टर्म असते. ठीक आहे, तो क्रायटेरिया फक्त हे दोन स्पेशल इंटिग्रल सोडून अप्लाय करायचं आहे उरलेल्या स्पेशल इंटिग्रलला. ठीक आहे, तर बघा आता हे इंटिग्रल आपल्याला सॉल्व करायचं आहे, तर यासाठी आपल्याला हा महत्त्वाचा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल. a² - b² इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a - b आणि मल्टिप्लाय सेकंड ब्रॅकेटमध्ये a + b. ठीक आहे, हा एक्सपान्शनचा फॉर्म्युला आहे. तर आता हा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे ह्या डिनॉमिनेटरच्या टर्मला. कशा पद्धतीने होईल बघा, आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. डायरेक्ट इंटिग्रेशन इथे अप्लाय केलं तर ते सॉल्व होणार नाही, म्हणून आधी आपल्याला ते एक्सपांड करावं लागेल. डिनॉमिनेटरची टर्म एक्सपांड करावी लागेल आणि एक्सपांड केल्यानंतर आपल्याला ते सॉल्व करावं लागेल. बघा, एक्सपांड केल्यानंतरची प्रोसिजर काय होईल तर ती बघा, तुम्हाला ते पुढे सॉल्व केल्यानंतर समजेलच. आता ही डिनॉमिनेटरची टर्म जी आहे आपली a² - a² ती टर्म कशी पद्धतीने कन्वर्ट होईल, तर इथे दोन टर्म कोणत्या आहेत, आधी x आहे आणि नंतर a आहे, म्हणजे मला या दोन टर्मचं आधी सबट्रॅक्शन घ्यावं लागेल x - a आणि त्याच दोन टर्मचे नंतर ॲडिशन घ्यावं लागेल म्हणजे x + a या पद्धतीने. कळतंय, ही झाली फर्स्ट स्टेप. आता इथे डिनॉमिनेटरला जी टर्म तयार झालेली आहे ती मल्टिपलमध्ये आहे. ठीक आहे, मल्टिप्लाय आहे, दोन्ही टर्म एकमेकाला मल्टिप्लाय आहेत, मग ती कॅन्सल आउट करायला लागेल. कळतंय, कॅन्सल करण्यासाठी आपल्याला न्यूमॅरेटरला त्या पद्धतीची टर्म आपल्याला अप्लाय करावी लागेल. बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो म्हणजे आणखीन व्यवस्थितरित्या समजेल. मी न्यूमॅरेटरला अशी टर्म अरेंज करणार आहे की ती टर्म घेतल्यानंतर डिनॉमिनेटरच्या टर्मसोबत कॅन्सल होईल. कळतंय, बघा नाव
1/x - a म्हणजे हीच टर्म इथे लिहिलेली आहे इज इक्वल टू, आता कशा पद्धतीने न्यूमरेटरची ॲडजस्टमेंट करणार आहे मी, ती न्यूमरेटरची ॲडजस्टमेंट व्यवस्थित बघून घ्या. खाली ह्या दोन जे ब्रॅकेट आहेत x - a आणि x + a चे, ह्या दोन ब्रॅकेटचं मी केसेस भेटतील आपल्याला. बघा कशा पद्धतीने केसेस भेटतील, तर त्या दोन ब्रॅकेटचं मला एकदा ॲडिशन घ्यावी लागेल आणि एकदा सबट्रॅक्शन घ्यावी लागेल. ठीक आहे, ॲडिशन घेतल्यानंतर आपल्याला कोणती टर्म भेटेल, सबट्रॅक्शन केल्यानंतर कोणती टर्म भेटेल, हे आधी आपल्याला चेक करावं लागेल. बघा मी इथे आधी कन्सिडर केलेला आहे x - a म्हणजे हा फर्स्ट ब्रॅकेट x - a चा, त्यामधनं मी सेकंड ब्रॅकेट सबट्रॅक्ट केला. असं का केलं ते तुम्हाला पुढे समजेलच, हे लक्षात घ्या. इथे काही केसेस आहेत बुकमध्ये, हे डायरेक्टली तुम्हाला सॉल्व करून दिलेलं आहे, बट मी इथे थोडंसं डिटेली तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ स्किप करू नका, कारण एखादा टॉपिक जर स्किप झाला तर पुढे ते तुम्हाला लक्षात येणार नाही. ठीक आहे, म्हणून कंटिन्यू बघत राहा. तर आता इथे आपल्याला डिनॉमिनेटरचं कळालं आहे. डिनॉमिनेटरला आपण फक्त हा फॉर्म्युला अप्लाय केला आणि डिनॉमिनेटर ही टर्म भेटली. ओके, आता डिनॉमिनेटरची टर्म कॅन्सल करायची आहे. ठीक आहे, आपल्याला ती सॉल्व करायची आहे, म्हणून आपण न्यूमरेटरला तोच टाईप जो डिनॉमिनेटरला आहे तोच टाईप आपल्याला न्यूमरेटरला ॲडजस्ट करायचा आहे कॅन्सल करण्यासाठी. मग आता वरती नक्की अरेंजमेंट कशी करायची, ते दोन ब्रॅकेट तर घ्यायचीच आहेत, पण त्या दोन ब्रॅकेटची एकदा ॲडिशन करावी लागेल किंवा सबट्रॅक्शन, नक्की काय करावं लागेल ते आपल्याला फिक्स करावं लागेल. ठीक आहे, त्या दोन ब्रॅकेटचं एकतर ॲडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची हे आधी आपल्याला कन्फर्म करावं लागेल. त्यासाठी मग आपल्याकडे केसेस तयार होतील. बरोबर, बघा केसेस कशा पद्धतीने असतील ते आपण बघूया. एकतर मला त्या दोन टर्मची सबट्रॅक्शन घ्यावी लागेल किंवा त्या दोन टर्मची ॲडिशन घ्यावी लागेल. बघा कशा पद्धतीने, जर मी त्या दोन टर्मचे आधी मी सबट्रॅक्शन कन्सिडर करतो, म्हणजे या दोन टर्म्स ज्या आहेत x - a आणि x + a, ह्या दोन्ही टर्मची मी सबट्रॅक्शन करतो. पण सबट्रॅक्शन करताना एलिमेंट देखील मी चेंज करतो, सॉरी एलिमेंट नाही तर ते ब्रॅकेटची पोझिशन देखील चेंज करतो. म्हणजे बघा कशा पद्धतीने, थोडंसं केअरफुली बघत राहा म्हणजे तुम्हाला पूर्ण टॉपिक व्यवस्थित समजेल. x - a ही फर्स्ट टर्म आणि x + a ही सेकंड टर्म, सेकंड ब्रॅकेट. ठीक आहे, मग मी x - a मधनं x + a आधी सबट्रॅक्ट केला, ही फर्स्ट केस झाली. ठीक आहे, सबट्रॅक्शनमध्ये ही सब केस फर्स्ट आहे. मग आता ही जर टर्म सॉल्व केली तर मायनसने इथे आतमध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. म्हणजे बघा x ॲज इट इज - a ॲज इट इज, त्यानंतर -x, नंतर मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर -a. ठीक आहे, म्हणजे इथे कॅन्सल कोण कोण होतं आहे, तर -x आणि +x कॅन्सल होते, म्हणजे -a इकडे -a शिल्लक राहते. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी -a शिल्लक राहते, म्हणजे ॲडिशन होईल आपली त्या दोन टर्मची, म्हणजे आपल्याला भेटेल -2a या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस मी फर्स्ट सब कंडिशन सॉल्व करतो आहे, सबट्रॅक्शन घेतो आहे, त्यावेळेस मला सोल्युशन भेटते -2a. आता मी काय करतो, सेकंड कंडिशनमध्ये, सेकंड केसमध्ये ते दोन ब्रॅकेटची पोझिशन चेंज करतो. म्हणजे इथे आधी कोणती टर्म होती, x - a ची टर्म होती. बरोबर, हा फर्स्ट ब्रॅकेट होता, त्यामधनं मी सबट्रॅक्ट केला x + a. आता मी काय करतो की x + a मधनं x - a ही टर्म सबट्रॅक्ट करतो. कळतंय, बघा फक्त ब्रॅकेटची पोझिशन चेंज केलेली आहे. मग अशा पद्धतीने जर मी अप्लाय केलं इथे, या पद्धतीने सबट्रॅक्शन घेतली तर नक्की काय टर्म भेटेल ते चेक करूया. मग बघा x + a ॲज इट इज राहील आणि त्यानंतर मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय होईल, म्हणजे -x - a. कळतंय, आणि इथे -x + x दोन्ही कॅन्सल आउट होऊन शिल्लक किती राहील, इथे +a म्हणजे 2a शिल्लक राहतो. कळतंय, म्हणजे मी ज्या वेळेस इथे मायनसच्या टर्म मायनस ब्रॅकेटमधनं ज्यावेळेस प्लस ब्रॅकेट सबट्रॅक्ट करतो त्यावेळेस -2a भेटतं आहे, आणि प्लस ब्रॅकेटमधनं मी ज्यावेळेस मायनस ब्रॅकेट सबट्रॅक्ट करतो त्यावेळेस मला 2a ची टर्म भेटते. कळतं आहे, आणि आपल्याला कॉन्स्टंट टर्मच भेटली पाहिजे, हे लक्षात घ्या. व्हेरिएबलची टर्म नको आहे. का तर ते पुढे सबस्टिट्यूशन केल्यानंतर तुम्हाला समजेल ते. बघा अजून आपल्या पुढच्या दोन केसेस बाकी आहेत, त्या देखील मी एक्सप्लेन करतो. इथे काय केलेलं आहे आपण, ह्या दोन ब्रॅकेटचं सबट्रॅक्शन घेतलं. ठीक आहे, ब्रॅकेटची पोझिशन एकदा चेंज केली आणि सबट्रॅक्शन केलं. बघा आता मी ॲडिशन करतो, ब्रॅकेट अशीच ठेवणार आहे पोझिशन ब्रॅकेटची दोन्ही ठिकाणी. बघा इथे जसं मी केलं त्याच पद्धतीने फक्त काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे. मग काय चेंजेस होईल, ॲन्सर किती भेटेल ती चेक करूया. ठीक आहे, सगळ्या कंडिशन आपल्याला फाइंड करायच्या आहेत. बघा इथे ही कंडिशन आहे,
इफ वी टेक ॲडिशन, ज्यावेळेस मी ॲडिशन करेल त्यावेळेस बघा एक्स मायनस ए आणि इथे मागाशी घेतलं होतं मी मायनस, आता काय घ्यायचं आहे प्लस घ्यावं लागेल, ठीक आहे. आणि त्यानंतर सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस ए या पद्धतीने. मग आता ही टर्म सॉल्व करूया. एक्स मायनस ए ॲज इट इज राहील, त्यानंतर प्लस एक्स प्लस ए हे पण ॲज इट इज राहील कारण बाहेर प्लस आहे, ठीक आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर पॉझिटिव्ह राहणार आहे. ओके, आता इथे बघा काय कॅन्सल आउट होते, एक्स इथे मायनस ए, इथं प्लस एक्स प्लस ए, म्हणजे इथे मायनस ए आणि प्लस ए कॅन्सल आउट होतोय आणि शिल्लक किती होईल मग एक्स एक्स 2x, ठीक आहे. म्हणजे आपल्याला जर ॲडिशन घेतली दोन ब्रॅकेटची तर मला टर्म भेटते 2x. सिमिलरली जर एक्स प्लस ए मी जर आधी घेतला आणि एक्स मायनस ए नंतर घेतला आणि ॲडिशन केली तर मला 2x ची टर्म भेटेल. लक्षात येते कारण आपण ॲडिशन करतोय, त्यामुळे नोटेशनमध्ये कोणतेही चेंज होणार नाही साईनमध्ये, म्हणून मी ते डबल लिहिलेलं नाही आहे. फक्त एकाच टर्ममध्ये मी तुम्हाला ॲडिशनची टर्म एक्सप्लेन केली. कळतंय? म्हणजे आपल्याकडे 4 केसेस वेगवेगळ्या टाईपच्या भेटल्या, त्यामध्ये आपल्याला ॲडिशन केल्यानंतर व्हेरिएबलची टर्म, ही टर्म सॉल्व केल्यानंतर व्हेरिएबलची टर्म भेटते बघा, कारण इथे एकची टर्म भेटते बरोबर. आणि तशी टर्म आपल्याला नको आहे, हे मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेल का नको आहे ते. आणि ज्यावेळेस मी सबट्रॅक्शन घेतो त्यावेळेस मला कोणती टर्म भेटते, कॉन्स्टंटची टर्म भेटते बघा. इथे -2a भेटला आणि इथे 2a भेटला, ठीक आहे. इथे मायनस भेटते आणि इथे पॉझिटिव्ह भेटते +2a, ठीक आहे. पण दोन्ही ठिकाणी कॉन्स्टंट भेटते, चालेल. कळतंय? पुढे ते आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता कशा पद्धतीने अप्लाय करायचं केसेस कळाल्या. आपण नक्की काय केलं बघा, की इथे डिनॉमिनेटरला जी टर्म होती ती एक्सपांड केली. इथे मूळ जे एक्झाम्पल होतं ते आपण एक्सपांड केलं त्या फॉर्म्युल्याने, अल्जेब्रिक एक्सप्रेशनने, ठीक आहे. आणि आता आपल्याला ती टर्म कॅन्सल आउट करावी लागेल, पुढे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. पण ती कॅन्सल आउट करण्यासाठी मी न्यूमॅरेटरला डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये, डिनॉमिनेटरला ज्या टर्म्स आहेत त्यावरती न्यूमॅरेटरला घेणार आहे, ठीक आहे ना, त्याच टर्म. पण त्या टर्म घेताना नक्की त्या दोन ब्रॅकेटची ॲडिशन घ्यायची की सबट्रॅक्शन घ्यायची हे कन्फ्युजन आपल्याकडे होतं, म्हणून मी इथे काही केसेस घेतल्या. कळतंय? मग ह्या केसेस मी इथे सॉल्व केल्या बघा. मी इथे दोन ब्रॅकेटचं आधी सबट्रॅक्शन घेतलं, इथे पण सबट्रॅक्शन घेतलं, फक्त ब्रॅकेटची अल्टर चेंज केलं मी, दोन ब्रॅकेट चेंज केले, पोझिशन चेंज केल्या. त्यानंतर ॲडिशन देखील घेऊन बघितली. ॲडिशन घेतल्यानंतर आपल्याला व्हेरिएबलची टर्म भेटते, ठीक आहे. मग आता आपण ती इथे पुट करायची आहे बघा इंटिग्रेशनमध्ये. तर आता इथे न्यूमरेटरला मी सबट्रॅक्शन घेतलेलं आहे. सबट्रॅक्शन घेतल्यानंतर पुढे टर्म कशा पद्धतीने सॉल्व होईल, ह्या दोन ब्रॅकेटची जर सबट्रॅक्शन घेतली तर पुढे कशा पद्धतीने सॉल्व होईल ते मी इथे राईट डाऊन केलेलं आहे बघा. मी जर या दोन ब्रॅकेटमध्ये जर सबट्रॅक्शन अप्लाय केलं तर ते मला या पद्धतीने लिहिता येईल. म्हणजे मी फर्स्ट एलिमेंट अपॉन ही पूर्ण होल टर्म या पद्धतीने लिहिता येईल. आणि त्यानंतर इथे मध्ये मायनस आहे म्हणून इथे मायनस, त्यानंतर एक्स प्लस ए या ब्रॅकेटला मी ह्या होल टर्मने डिवाईड करू शकतो. म्हणजे थोडक्यात जी डिनॉमिनेटरची टर्म आहे ती न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला मी सेपरेट करून दिली. कळते? या पद्धतीने. आणि आता इथे बघा कॅन्सल आउट होते, हेच बेसिकली आपल्याला करायचं होतं. इथे कॅन्सल आउट करायचं होतं बघा. इथे एक्स मायनस एची टर्म आणि इथे डिनॉमिनेटरला एक्स मायनस एची टर्म कॅन्सल आउट होईल. डायरेक्ट असं कॅन्सल होणार नाही, लक्षात घ्या. इथे एक्स मायनस ए आणि एक्स प्लस ए आपण घेतलेलं आहे ॲडजस्टमेंट करून, पण ती डायरेक्ट असं कॅन्सल होणार नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्ट एक्स मायनस ए कॅन्सल होणार नाही, हे लक्षात घ्या. आधी आपल्याला प्रत्येक टर्मला ती सेपरेट करावी लागेल डिनॉमिनेटरची टर्म, आणि मग कॅन्सल आउट होते की नाही ते चेक करावं लागेल. इथे एक्स मायनस कॅन्सल होतोय, एक्स प्लस ए कॅन्सल होईल. म्हणजे शिल्लक किती राहील तर 1/x प्लस ए मायनस 1/x मायनस ए, ठीक आहे. प्लसची टर्म कॅन्सल झाल्यानंतर इथे एक्स मायनस एची टर्म इथे येईल आणि इथे एक्स प्लस एची टर्म इथे येईल. म्हणजे 1/x प्लस ए मायनस 1/x मायनस ए या पद्धतीने टर्म क्रिएट होईल. आता हीच टर्म इकडे मी पुढे इंटिग्रेशन सॉल्व करून दाखवलेलं आहे, त्यामध्ये आपण अप्लाय केलेलं आहे. इथे मी जनरली फक्त अप्लाय केलं, ठीक आहे. आता बघा इंटिग्रेशनमध्ये 1 बाय 1 केस पुट करूया. ही जी सेकंड केस होती, सेकंड कंडिशन होती ॲडिशनची, ही केस मला इथे न्यूमरेटरला अप्लाय करता येणार नाही, कारण मला न्यूमरेटरला कॉन्स्टंट टर्म तयार झाली पाहिजे, हे लक्षात घ्या. व्हेरिएबलची टर्म नको आहे, एक्स इन टर्म्स एक्समध्ये सोल्युशन नको आहे मला. कळतं आहे? कारण जर तसं असेल तर मग इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करायचं हार्ड होऊन जाईल, ठीक आहे. आपल्याला कोणती टर्म पाहिजे, कॉन्स्टंट टर्म पाहिजे सॉल्व केल्यानंतर. मग इथे कोणती टर्म भेटते, एक्स मायनस ए प्लस एक्स प्लस ए जर मी केलं तर मला भेटते 2x. म्हणजे ही जी टर्म आहे ती मला अप्लाय करता येणार नाही. मला कोणत्या पाहिजे, फक्त कॉन्स्टंट टर्म सॉल्व झाली पाहिजे. इथे जी सॉल्व केल्यानंतर इथे कॉन्स्टंट टर्म भेटली पाहिजे. इथे कोणती भेटते, व्हेरिएबलची, म्हणून ही कॅन्सल होते. लक्षात येते ॲडिशन केल्यानंतरची. मग आता ही टर्म कॅन्सल झाली. आता
ह्या 2 केसेस आपल्याकडे तयार झालेल्या आहेत. मग आता या दोन्ही केसेससाठी आपण इंटिग्रेशन सॉल्व करूया. मेथड सगळ्यांसाठी एकच असेल ह्या दोन्ही टर्मसाठी सॉल्व करण्याची. मग एक मेथड समजून घ्या. बघा आता ह्या कंडिशनसाठी न्यूमरेटरला जर मी अशी 2 ब्रॅकेटची जर सबट्रॅक्शन घेतलं तर नक्की कशा पद्धतीने इंटिग्रेशन सॉल्व होईल ते आपण चेक करूया. सो बघा इंटिग्रेशन या पद्धतीने आहे. इंटिग्रेशन 1/x² - a² इंटू dx. ही टर्म मला आता या पद्धतीने लिहिता येईल इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 ही डिनॉमिनेटरची टर्म कशा पद्धतीने एक्सप्लेन केलेली आहे x - a. मी वरतीच एक्सप्लेन केलेलं आहे ते मी पुन्हा इथे लिहिलेलं आहे. बघा x - a हा फर्स्ट ब्रॅकेट, त्यानंतर x + a हा सेकंड ब्रॅकेट. ओके, या पद्धतीने. आणि आता पुढे काय करावं लागेल बघा. न्यूमरेटरला मी मगाशी सांगितलं की न्यूमरेटरला आपली डिनॉमिनेटरची टर्मची अरेंजमेंट करायची आहे. मग ती कशा पद्धतीने, पण अरेंजमेंट करताना त्या 2 ब्रॅकेटचं एकदा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कन्सिडर करावी लागेल. मग इथे आपण फर्स्ट केस कन्सिडर केली होती की सबट्रॅक्शन. ठीक आहे, इथे बघा 2 ब्रॅकेट आहेत, आधी मायनसचा ब्रॅकेट आहे, नंतर प्लसचा आहे आणि त्यामध्ये घेतले सबट्रॅक्शन. मग ती टर्म सॉल्व केल्यानंतर भेटते -2a. मी बेसिकली आधीच ते सॉल्व केलेलं आहे, बरोबर. मग ती टर्म मी इथे अरेंज केली. बस एवढीच स्टेप व्यवस्थित समजून घ्या. मी काय केलं की त्या 2 ब्रॅकेटचं सबट्रॅक्शन घेतलं. मग आता सबट्रॅक्शन घेतल्यानंतर ही न्यूमरेटरची टर्म जर सॉल्व केली तर मला किती भेटेल, -2a टर्म भेटते, बरोबर. ते मी वरतीच एक्सप्लेन केलेलं आहे. मग ती -2a न्यूमरेटरला ॲडजस्ट होते, म्हणजे एक्स्ट्रा टर्म होते. आपलं ओरिजिनल एक्झाम्पलमध्ये किती आहे टर्म, न्यूमरेटरला 1 आहे आणि मी ॲडजस्टमेंट करतो त्यावेळेस ॲडजस्टमेंट कशासाठी केलेली आहे तर डिनॉमिनेटरची टर्म कॅन्सल आउट करण्यासाठी. पण ज्यावेळेस मी ॲडजस्टमेंट केली त्यावेळेस माझ्याकडे एक्स्ट्रा टर्म तयार झाली. लक्षात येते ती किती तयार झाली, तर याचं सोल्युशन मला किती भेटलं, -2a न्यूमरेटरचं. ठीक आहे, ती तर एक्स्ट्रा टर्म आहे कारण आपल्याकडे न्यूमरेटरला किती पाहिजे, 1च पाहिजे आणि माझ्याकडून हे जर सॉल्व केलं तर किती तयार होतं आहे, -2a तयार होतं आहे. मग तो कॅन्सल आउट करण्यासाठी मी काय केलं, 1/2a ने ह्या पूर्ण इंटिग्रेशनला मल्टिप्लाय केलं. कळतं आहे. बघा मी पुढे सॉल्व करतो. म्हणजे न्यूमरेटरचं सोल्युशन भेटते मला -2a. ते कॅन्सल आउट करण्यासाठी मी 1/-2a ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे -2a आणि -2a गेट कॅन्सल होईल न्यूमरेटरचा आणि परत न्यूमरेटरला किती तयार होईल, 1 तयार होईल. कळतं आहे, हे व्यवस्थित समजून घ्या. आणि मग आता हे आतमध्ये कसं सॉल्व करायचं ते मी वरती एक्सप्लेन केलेलं आहे. कशा पद्धतीने x - a म्हणजे ह्या टर्मसाठी फर्स्ट ब्रॅकेटसाठी ही डिनॉमिनेटरची टर्म एकदा सेपरेट करायची आणि नंतर या सेकंड ब्रॅकेटसाठी डिनॉमिनेटरची टर्म सेपरेट करायची. म्हणजे या पद्धतीने बघा x - a साठी मला डिनॉमिनेटरची टर्म या पद्धतीने एक्सपांड करता येईल. बघा x - a अपॉन x - a इंटू x + a. त्यानंतर मायनस, इथे मायनस आहे म्हणून इथे मायनस, x + a ची टर्म आहे म्हणून x + a अपॉन डिनॉमिनेटर सेपरेट केला x - a इंटू x + a या पद्धतीने आणि इंटू dx. लक्षात घ्या इंटिग्रेशन ह्या दोन्ही टर्मवरती अप्लाय आहे. कळते, इंटू dx आहे. इथपर्यंत कळालेलं असेल तर एकदम सिंपल आहे. बेसिकली इथपर्यंतचीच प्रोसिजर महत्त्वाची होती. कळतं आहे. ही जी अरेंजमेंट आहे न्यूमरेटरची ती व्यवस्थित समजून घ्या. न्यूमरेटरला आपण अरेंजमेंट कशा पद्धती केली बघा. आधी डिनॉमिनेटरला जी टर्म आहे तीच टर्म वरती मी न्यूमरेटरला घेतली, पण घेताना त्या 2 टर्मचं सबट्रॅक्शन घेतलं. ठीक आहे, पुढे आपण त्या 2 टर्मचं अल्टर चेंज केल्यानंतर सबट्रॅक्शनचं जे सोल्युशन येतं ती टर्म देखील आपण सॉल्व करू. पुढे सेकंड केससाठी मी ते इंटिग्रेशन देखील सॉल्व केलेलं आहे. बुकमध्ये मात्र एकाच मेथडने सॉल्व केलेलं आहे. मी डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. कळतं आहे. आणि नंतर इथे एक्स्ट्राची टर्म तयार होते. ज्यावेळेस आपण अरेंजमेंट करतो न्यूमरेटरला त्यावेळेस न्यूमरेटरची व्हॅल्यू ही मॅक्झिमम होते. ठीक आहे, वाढते, मॅक्झिमम व्हॅल्यू तयार होते. मग ती व्हॅल्यू जी तयार होते ती कॅन्सल आउट करायची असते. ठीक आहे, कारण आपल्याकडे मूळ एक्झाम्पलमध्ये न्यूमरेटरला किती आहे, 1 आहे आणि आपण ज्यावेळेस इथे क्रिएट करतो एक्झाम्पल फॉर्म करतो त्यावेळेस आपल्या न्यूमरेटरला -2a टर्म एक्स्ट्राची तयार होते. ठीक आहे, मग ती एक्स्ट्रा टर्म निग्लेक्ट करण्यासाठी ती मल्टिप्लाय आहे, वरती आहे ना न्यूमरेटरला, मग ती कॅन्सल आउट करण्यासाठी मी डिवाईड करतो 1/-2a ने. ठीक आहे, म्हणजे -2a आणि वरचा न्यूमरेटरचं सॉल्व केल्यानंतर -2a कॅन्सल आउट होऊन परत 1 शिल्लक राहील. कळते, म्हणजे एक्झाम्पलमध्ये कोणताही चेंजेस होणार नाही. बस. आणि आता इथे बघा इथे काय कॅन्सल होईल, मायनसची टर्म, मायनसचा ब्रॅकेट कॅन्सल होईल दोन्ही टर्ममधनं.
इथं प्लसचा ब्रॅकेट कॅन्सल होईल आणि मग शिल्लक किती राहील 1/x प्लस ए मायनस, इथे मायनस आहे म्हणून मायनस 1/x मायनस ए. या पद्धतीने ही टर्म तर कॉन्स्टंट आहे, ती बाहेर राहिली इंटिग्रेशनच्या, म्हणून ती आधीच बाहेर काढून घेतली. कळतंय? ती बेसिकली इथे लिहायला लागत होती 1/-2a, पण ती कॉन्स्टंट आहे म्हणून मी डायरेक्टली इंटिग्रेशनच्या बाहेर काढली. कळतंय? ही व्यवस्थित समजून घ्या. आणि आता एकदम सोपं आहे बघा. आता काय होईल, इंटिग्रेशन आतमध्ये अप्लाय करूया प्रत्येक टर्मला. इथे ह्या टर्मला इंटिग्रेशन अप्लाय करूया, त्यानंतर इंटिग्रेशन इथे 1/x मायनस ए या टर्मला अप्लाय करूया. म्हणजे या पद्धतीने बघा, इंटिग्रेशन 1/x प्लस ए इंटू dx मायनस, इथे मायनस आहे म्हणून मायनस, नंतर इंटिग्रेशन इथे अप्लाय केलं 1/x मायनस ए इंटू dx. हा dx प्रत्येक टर्मला अप्लाय करा, म्हणजे इंटिग्रेशन थोडक्यात प्रत्येक टर्मला अप्लाय करायचं आहे. 1/2a हा दोन्ही टर्मला मल्टिप्लाय असेल, म्हणून मी ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे ही टर्म पूर्ण. ठीक आहे, इंटिग्रेशनची. आणि आता हे इंटिग्रेशन सॉल्व करूया. तुम्हाला माहीत आहे 1/x ची टर्म जर असेल तर त्याच्यावरती जर इंटिग्रेशन अप्लाय केलं तर 1/xचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ एक्स. ठीक आहे, मग 1/x म्हणजे इथे आहे ब्रॅकेट एक्स प्लस एचं, मग लॉग ऑफ एक्स प्लस ए तयार होईल. ठीक आहे, आता हे बेसिक इंटिग्रेशन आहे. हे मी मागच्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस इंटिग्रेशन चॅप्टर स्टार्ट केला होता त्यावेळेस मी भरपूर ह्या टाईपचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. ह्या टर्मचं इंटिग्रेशन किती भेटेल, मग लॉग ऑफ एक्स प्लस ए. ठीक आहे, आणि याला मल्टिप्लाय करायचं अगेन एकच्या डेरिव्हेटिव्हने. ठीक आहे, चेन रूल अप्लाय करायचा, तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती भेटेल, 1 भेटेल. म्हणजे मी इथे 1ने मल्टिप्लाय केलं तर लॉग ऑफ एक्स प्लस ए ॲज इट इज राहणार आहे. हे लक्षात घ्या. हे का सांगतोय, कारण पुढे आपल्याला ह्या एक्सला मायनस साईन येते. पुढचे ज्यावेळेस आपण स्पेशल इंटिग्रल्स बघणार आहोत त्यावेळेस ए मायनस एकची टर्म असते ना, आणि मग ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन सॉल्व करणार आहोत त्यावेळेस लॉग ऑफ ए मायनस एक्स आपण लिहिणार आहोत आणि परत मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण मल्टिप्लाय करणार आहोत. ठीक आहे, डिवाइड करणार आहोत लॉग ऑफ एक्स प्लस ए. मग इथे कोणती टर्म भेटते, तर सिम्पली 1/x प्लस एचा इंटिग्रेशन लॉग ऑफ एक्स प्लस ए मायनस इथे सिमिलरली लॉग ऑफ एक्स मायनस ए भेटेल, आणि इंटिग्रेशन कंप्लीट झालं म्हणून प्लस सी. कळतंय? आणि मग झालं, मग इथे आता 2 लॉगच्या टर्मचं सबट्रॅक्शन आहे. मग ते कशा पद्धतीने अरेंज करता येईल, तर लॉग ऑफ लॉगरिथमचा रूल यूज करा. 2 टर्मचं आपल्याला डिव्हिजन घ्यावे लागेल. कळतंय? लॉगरिथमच्या रूलमध्ये तुम्ही अभ्यासलेला असेल. लॉग ऑफ एक्स प्लस ए असेल आणि मायनस लॉग ऑफ एक्स मायनस ए असेल, तर लॉग ऑफ एक्स प्लस ए आपण एक्स मायनस ए या पद्धतीने राईट डाऊन करता येईल. ठीक आहे, ठीक आहे, हा लॉगरिथमचा रूल आहे. लॉग ऑफ एक्स प्लस ए आपण एक्स मायनस ए या पद्धतीने मग ही टर्म भेटेल. जर सबट्रॅक्शन असेल तर आपण या पद्धतीने डिव्हिजनमध्ये त्या 2 टर्म आपण डिव्हिजनमध्ये लिहू शकतो. हे लक्षात घ्या. हे लॉगरिथमिक तुम्ही जुन्या पोर्शनमध्ये जर बघितलं लॉगरिथमिक चॅप्टर, तर त्यामध्ये तुम्हाला हा रूल अभ्यासायला भेटेल. बेसिकली आत्ता जो नवीन सिलेबस आला आहे त्यामध्ये लॉगरिथमिक चॅप्टर कॅन्सल केलेला आहे. कळतंय? तर इथे आता हा बाहेरचा कॉन्स्टंट टर्म -1/2a इंटू लॉग ऑफ एक्स प्लस ए अपॉन एक्स मायनस ए आणि प्लस सी या पद्धतीने हे फायनल टर्म आपल्याला भेटेल, फायनल सोल्युशन भेटेल. कळतंय? म्हणजे आपल्याला आता इंटिग्रेशनचं सोल्युशन किती भेटलं, -1/2a इंटू लॉग ऑफ एक्स प्लस ए अपॉन एक्स मायनस ए प्लस सी या पद्धतीने. कळतंय? या पद्धतीने सॉल्व करायचं होतं. फक्त केअरफुली कुठं बघायचं आहे, कुठं सॉल्व करायचं आहे, तर इथे एक्सपांड करून झाल्यानंतर डिनॉमिनेटरला ज्यावेळेस आपण एक्सपांड करतो त्यावेळेस न्यूमरेटरला आपण वरती ॲडजस्टमेंट करतो. डिनॉमिनेटरला जी टर्म आहे तीच टर्म. कळतंय? पण वरती ज्यावेळेस आपण घेणार आहोत 2 ब्रॅकेटचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, त्यावेळेस ती टर्म सॉल्व केल्यानंतर जी टर्म भेटणार आहे त्याच टर्मने इकडे डिवाईड करायचं आहे. हे लक्षात घ्या, कारण ती नंतर कॅन्सल आउट होऊन न्यूमरेटरला किती शिल्लक राहील, 1 शिल्लक राहील, आणि मग पुढे तुम्हाला सॉल्व करता येईलच. मग ती टर्म डिनॉमिनेटरची टर्म दोन्ही टर्मला वरच्या न्यूमरेटरच्या दोन्ही टर्मला सेपरेट करायचे आहे, कॅन्सल आउट करायचं आहे. मग या पद्धतीने टर्म भेटेल. इंटिग्रेशन अप्लाय करायचं आहे. इंटिग्रेशन तुम्हाला इथून पुढे लक्षात घ्या, ही जी 7 फॉर्म्युलेज आपल्याला अभ्यासायचे त्यामध्ये जवळपास हा फॉर्म्युला अप्लाय होतोच. 1/x प्लस ए असेल तर त्याचं इंटिग्रेशन भेटतं लॉग ऑफ एक्स प्लस ए. ठीक आहे, या पद्धतीने. आणि मग नंतर इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर ही टर्म भेटेल, आणि मग ही लॉगरिथमची टर्म तुम्ही या पद्धतीने सॉल्व करू शकता. ठीक आहे, बाय लॉगरिथमिक रूलने. आणि हे झालं तुमचं फायनल सोल्युशन. म्हणजे अशी प्रोसिजर थोडक्यात या प्रोसिजरने तुम्ही हे इंटिग्रेशन सॉल्व करणार आहात. कळतंय? या पद्धतीने ही झाली फर्स्ट केस, म्हणजे मायनसच्या ब्रॅकेटमध्ये आपण प्लसचा ब्रॅकेट सबट्रॅक्ट केला. आता